क्रॉनिक आहे आणि वरतून शोल्डर पण माझा एक काय बोलतो थोडंसं असं आहे की लॉक झाल्यासारखं झालेलं आहे. मी ॲक्च्युली याची शॉक थेरपी पण एकदा ट्राय केलेली आहे. फिजिओथेरपी मध्ये एवढा हेअर इफेक्ट झालेला आहे. आपलं नाव सर? निखिल बागडे. निखिल बागडेकर. बागडेकर. आपलं वय किती आहे? 37. आणि हाईट? आय एम 5 feet 4 inches. आणि वजन किती आहे अप्रॉक्स? 63 kgs. राईट झालं. आणि बॅक पेन जे आहे ते मेनली म्हणजे मिड बॅक आहे. हां ते बरोबर. अजून मिड आणि शोल्डर एरिया. हां हां ते काय ॲक्च्युली तो ट्रॅपिझियस मसल आहे तो आपलं त्याचं एक पूर्ण पार्टनर्स आहे. अजून अजून काय काय इश्यूज आहेत? पायाला, हाताला, कमरेत? डोकं दुखतं कधी? डोकं तर दुखते. हो. हेडेक काय फ्रिक्वेन्सी काय असते हेडेकची? म्हणजे बघितलं तर कसं डोकं कसं दुखतं? साधं डोकं दुखतं मग एक हे काय बोलतो एक कळलं कळत गेल्यासारखं असतं. इथनं असं दुखतं? हां. ठीक आहे. तर SCM आहे तुम्हाला. अजून जॉब काय करता तुम्ही? इंजिनिअरिंग कंपनीमध्ये ॲक्च्युली काम डेस्क जॉबच आहे. मेनली डेस्क जॉब आहे बट सम अमाऊंट ऑफ फील्ड वर्क पण असते. कॉम्प्युटरवर असं कॉम्प्युटरवर. आणि कॉम्प्युटरवर काही जसं जसं ड्राफ्टिंगमध्ये कसं असं करावं लागतं. राईट. कंटिन्युअस एकाच पोझिशनमध्ये कसं वगैरे आहे. हे तुमचं प्रोफेशनल प्रोफेशनल हॅझार्ड्स आहे त्याच्यामुळे झालं. बाकी काही नाही ना? नाही बाकी काही नाही. ठीक आहे. एक वेगळा प्रश्न विचारतो. इथे दुखतं? राईट. आणि अजून हाताला नमनेस आफ्टर सम टाइम येते. हो येते. ठीक आहे. आर यू मॅरिड? येस. हां. तर सॉरी कधी तुम्ही असं झोपता? येस. नाही नाही तुम्ही नाही सर नवरा बायको कसं झोपतात असं इथे इथे बायकोचं तोंड घेऊन चेहरा घेऊन असं झोपतात ना? दिस आर पर्टिक्युलर क्वेश्चन कारण जे त्याला याला हनीमून सिंड्रोम म्हणतात. चालेल. बेबी आमची छोटी नाही काय विचारतो इथून एक रेडियल नाव असतो आणि मी आताच त्याच्याबद्दल मला इथे आलाय तर वी जस्ट कीप ऑन क्रॉसिंग द थिंग्स. नाही इट्स ओके तुम्ही विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. एक अजून एक गोष्ट डॉक्टर 5 years ago एक म्हणजे माझा एक ॲक्सिडेंट झालेला होता बाईकवरून. तेव्हा माझं शोल्डर हे झालेलं होतं. सो एव्हर सिन्स देन म्हणजे काय बोलतात एव्हरी विंटर्समध्ये थोडंसं तिकडे ते पेन असतेच. राईट. कसे पडलं होतं? ते रोल होऊनच गेलेलं होतं आणि ट्रक कुठे लागलं होतं एक्झॅक्टली? बॅकलाच होतं. बॅकला लागलं होतं पण या साईडला जास्त होतं. स्कॅप्युलाला लागलं होतं. काही फ्रॅक्चर नव्हतं ना? फ्रॅक्चर म्हणजे आता याचा फ्रॅक्चर म्हणजे हां फ्रॅक्चर होता बट त्याला हील करण्यासाठी जस्ट हाताला एक म्हणजे काय बोलतात सपोर्ट प्लास्टर नाही सपोर्ट देऊन ठेवलेलं होतं. आय थिंक 1-2 महिने. घरी गेल्यानंतर ना तो जर त्याचा एक्सरे काढला असेल ना त्याचा रिपोर्ट असेल तर पाठवून देईल मला. आता चेक करतो मी. असेल असतो युजली आजकाल असतो कारण मोबाईल येऊन 10 वर्ष झाले तर डेफिनेटली असतो तिकडे. ठीक आहे.